संत ज्ञानेश्वर महाराजांची अजून एक रचना, अतिशय प्रसिद्ध अशी रचना इथे सादर होणार आहे. तत्पूर्वी त्याचं विवेचन आपण ऐकणार आहोत. ती रचना म्हणजे अरे अरे ज्ञाना झालासे पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले. पाळंदे काका, कधी पाळंदे सर, कधी पाळंदे साहेब, कधी पाळंदे काका असं म्हणेन. तर या रचनेमध्ये मी वाचल्यानंतर काही प्रश्न मला पडले, ते मी या सगळ्यांच्या वतीने आपल्याला विचारतो. की आपण स्वतःच पावन झाल्याची भावना ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यात व्यक्त केली आहे का? अरे अरे अशी सुरुवात आहे, ते थोडीशी असं काहीतरी घाई असल्यासारखं, पण त्याच्यात अरे अरे अशी सुरुवात आहे आणि ज्ञाना झालासी पावन असं ते स्वतःच म्हणतायत. म्हणजे आपण स्वतःच पावन झाल्याची भावना त्यांनी काही व्यक्त केली आहे का? त्याच्यानंतर पुढे एक ओळ मला जरा थोडी अडली, ती अशी, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या. आता वाती शून्य झाल्या हे थोडंसं म्हणजे वाती विझल्या का असं कसं काय म्हटलंय? वाती शून्य झाल्या म्हणजे काय, याचा अर्थ नीट लागत नाहीये. आणि शेवटची ओळ, निवृत्ती परमानुभव नेमा, शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देवो. हा क्षमा सुद्धा शब्द थोडासा अडलाय. म्हणजे क्षमा मागितली आहे का क्षमा केली आहे, आणि कुणाची आणि कशी? तर हे काही प्रश्न ही रचना वाचल्यानंतर एक सामान्य श्रोता म्हणून मला असं वाटलं, त्याच्यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकलात तर बरं होईल. ही जी रचना आहे, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तर ही ज्ञानदेवानी केव्हा रचली आहे हा आपण पहिला विचार करू. म्हणजे तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं त्याच्यात येतील. बर. की अरे अरे हा जो शब्द आहे, काय झालं, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अनुग्रह दिला आणि परब्रह्माचं दर्शन त्यांना दिलं असं म्हणा, किंवा अनुभव दिला असं म्हणूया आपण. तर त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांचं त्यावेळेचं वय जे होतं ते साधारणपणे 11-1 वर्षाचं असेल फक्त, किंवा 12 वर्षाचं असेल जास्तीत जास्त. आणि त्यानंतर म्हणजे त्या वयात जर त्यांना परब्रह्माचं दर्शन झालं तर स्वाभाविकच आनंद होणारच, म्हणजे आध्यात्मिक आनंद होणारच, पण ते भौतिक रूपात जे आहेत त्यांना सुद्धा आनंद होणार, कारण त्यांचं वयच तेवढं आहे. आणि मग हा आनंद सांगायचा कोणाला? तर मग कारण निवृत्तीनाथ हे गुरु, म्हणजे त्यांना तर ते असं सांगू शकत नाहीत की अगदी मी आनंद झालाय मला म्हणून. आणि मग सोपान आणि मुक्ताबाई हे अतिशय लहान होते तेव्हा, आणि ते हे सगळी भावंड इंद्रायणीतल्या एका बेटावर राहत होती, त्यामुळे आजूबाजूला कोणी नव्हतं. म्हणून मग ज्ञानदेवानी असा विचार केला की मग आपण आपल्या मनाशीच, आपण आपल्या मनालाच सांगावं की मला आनंद झालाय. आणि म्हणून तो आनंदाचा, आता हे कसं आपण द्विरुक्ती जेव्हा करतो, लहान मुलं जेव्हा द्विरुक्ती करतात तेव्हा म्हणजे त्यांना आनंद झाला की ते सांगतात, अरे अरे आजी ते बघ काय आलंय इकडे, किंवा अरे या या बाबा लवकर या, असं ते द्विरुक्ती असते त्याच्यात. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की अरे अरे ज्ञाना, म्हणजे स्वतःलाच म्हटलंय त्यांनी, कारण दुसरं कोणी नव्हतंच म्हणून त्यांनी म्हटलंय की त्यांच्याच मनाला त्यांनी म्हटलंय अरे 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 ज्ञाना झालासी पावन. आणि हा अभंग जो आहे हा थोडासा जलद गतीने हृदयनाथांनी त्याचं संगीत दिलेलं आहे. आणि ते जलद गतीने का, आता तो आनंद त्यांना दाखवायचा, घाईनी हे झालंय, बोलण्याची घाई झाली म्हणून त्यानं तो अरे अरे ज्ञाना झालासी पावन असा तो जलद गतीने तो अभंगाला चाल दिलेली आहे. आता हा पावन झाल्यानंतर त्यांनी पुढचं म्हटलंय की तुझे तुझं ध्यान कळो आले, जे तू ध्यान करत होतास, जी साधना करत होतास ती फळाला आली आहे, आणि त्यामुळे परब्रह्माचं दर्शन झालंय, अनुग्रह झालाय तुझ्यावर. तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य तत्वी. तुझा तुची देव हे तुला कळलंय, परब्रह्मच आता तुझ्या आतला जो परब्रह्मचा भाग असतो तो तुला आता कळलाय की तूच देव आहेस हे तुला कळलंय, आणि तुझा तूच भाव आहेस. कारण काय की परब्रह्माचाच भाव सगळा तुझ्यात भरलेला आहे आता दुसरं काही नाहीये. म्हणून तुझा तुची देव, तुझा तुची भाव, पण फिटला संदेह अन्य तत्वी. आता ही अन्य तत्वी म्हणजे काय? कारण त्यावेळेला द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत ह्या वेगवेगळ्या प्रकारची मतं होती. बौद्ध मत होतं, जैन मत होतं. तर नेमकं कुठलं मत आपण ग्राह्य धरायचंय
हे तेव्हा सामान्य लोकांना कळत नव्हतं की आपण नेमकं कुठलं, कारण शंकराचार्यांनी अद्वैत मत केलं होतं, मध्वाचार्यांनी विशिष्टाद्वैत केलं होतं आणि रामानुजाचार्यांनी द्वैत केलं होतं. तर ते हे नेमकं कुठे जायचं आणि काय नक्की खरं काय हे कळत नव्हतं. पण फिटला संदेह असं म्हणतायत ज्ञानदेव. कारण काय, आता त्यांना परमात्म्याचं दर्शन झालं आणि हे अद्वैतच आहे हे त्यांना कळलं, म्हणून तो फिटला संदेह अन्य तत्वी. बाकीच्या तत्वांचा आता काही उपयोग नाहीये. ज्ञानेश्वर म्हणतात मला कळलंय की आता हे सगळं अद्वैत आहे. भगवद्गीता ही अद्वैताची पुरस्कर्ती आहे. तर त्यामुळे ज्ञानेश्वर गीतेवरच प्रवचन करतायत आणि म्हणून मग पुढच्या ह्याच्यात ते म्हणतात की फिटला संदेह अन्य तत्वी. आता पुढचं जे हे आहे की हे जे आता 3 श्लोक त्यातले चरण मी वाचणार आहेत आणि हे थोडेसे क्लिष्ट अर्थ आहे त्याच्यात किंवा अतिशय अर्थवाही आहेत, त्याला थोडासा वेळ लागणार आहे, तर आपण ते सावधानतेने ऐका. मुरडनिया मन उपजलासी चित्ते, कोठे तुझ रीते न दिसे रया, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभर वाती शून्य झाल्या, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज. हे आपण तिन्ही एकत्र घेतोय. आता हे काय, चित्त आणि मन हे शब्द पहिल्या ह्याच्यात आलेले आहेत की मुरुडनिया मन उपजलासी चित्ते. आपण चित्त, मन, अंतःकरण हे शब्द एकाच अर्थाने आपण वापरतो, मन ह्या अर्थानेच आपण वापरतो आपल्या मराठीत. इथे ज्ञानेश्वरांनी ते दोन्ही वेगवेगळे म्हटलेत, मुरडनिया मन आणि उपजलासी चित्ते, म्हणजे चित्तात उपजलायस तू, परब्रह्मेला सांगतात ते, आणि मुरडनिया मन, माझ्या मनाचा चोळामोळा केलायस. म्हणजे मग हे मन आणि चित्त हे नेमकं काय, तर त्याच्यासाठी आपण ते नीट थोडंसं समजावून घेऊया, म्हणजे हा सगळा पुढचा जो अर्थ आहे तो आपल्याला कळेल. असं मन हे शरीराचं सर्व जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, याच्या सगळ्याची नियंत्रक भाग जो आहे तो मन आहे. मग त्याला 6वं इंद्रियच म्हणतात. भगवद्गीतेत सुद्धा मनःषष्ठानींद्रियाणी असं म्हटलेलं आहे. तर ते मन हे नियंत्रक आहे सगळ्याचं. म्हणजे अशी कल्पना करा की एखादी कंट्रोल रूम असते. आता तुम्हाला माहिती आहे, टीव्हीवर वगैरे बघितलेलं आहे की त्यात समोर माणूस बसलेला असतो, इकडे बरेच टीव्ही असतात आणि त्याच्यात कुठे काय झालं की येतं. तर तसं इथे काय होतं की मन हे त्या सगळ्याचा नियंत्रक असल्यामुळे मनाच्या पडद्यावर हे सगळी जी संवेदना होते ती तिथे उमटते. त्यामुळे हे एकदा लक्षात घेतलं. चित्त हा जो भाग काय, तर चित्तात हे भावनेचे तरंग उमटतात. चित्त हे एखाद्या विशाल सरोवरासारखं आपण कल्पना केली त्याची, तर त्याच्यात ह्या सगळ्या सुख, दुःख, आनंद, शांती किंवा काय आणखीन ज्या सगळ्या भावना आहेत त्याचे तरंग हे चित्तात उमटतात. आणि अंतःकरण म्हणजे मग नेमकं काय, तर अंतःकरण म्हणजे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. अंतःकरणाचे 4 भाग आहेत, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. आता मन हे नियंत्रक आहे, पण हे बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे तिन्ही आहेत हे त्याच पडद्याकडे बघत बसलेले असतात. म्हणजे त्या संवेदना त्यांच्यापर्यंत पण येतात आणि ते मनाला सांगतात की बाबा हे कर. ते हे जे आहेत बाकी तिघे, ते मनाला डावलून शरीराला आज्ञा देऊ शकत नाहीत. त्याचं नियंत्रक मनच आहे. त्यामुळे ते मनाला प्रत्येक वेळेला सांगत असतात. बुद्धी ही नेहमी योग्य काय किंवा अयोग्य काय, म्हणजे विवेक आणि अविवेक, आपण म्हणतो विवेकी बुद्धी, अविवेकी बुद्धी, तर ते योग्य काय आणि अयोग्य काय याचा निवाडा नेहमी बुद्धी करत असते. आणि अहंकार हा जो भाव असतो तो मी हा जो भाव असतो की मी हे केलंय, मी ते केलंय, अमुक आहे तमुक आहे, हे जो भाग असतो तो अहंकार असतो. प्रत्येक स्वभाव जो म्हणतो आपण तो स्व म्हणजे अहंकार. जो अंतरात्मा असतो आपण जीवात्मा म्हणतो तो ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. 3रा अध्याय जो आहे कर्मयोग, त्याच्यातला जो शब्द आहे, एक मला वाटतं 42वा वगैरे श्लोक आहे, तर इंद्रिया आणि पराण्यहो इंद्रियेभ्य परम मना मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. म्हणजे सूक्ष्म इंद्रियांच्या पेक्षा श्रेष्ठ, पर म्हणजे श्रेष्ठ,
सूक्ष्म इंद्रियांच्या पेक्षा श्रेष्ठ स्थूल इंद्रिय आहे, स्थूलांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, कारण मन त्यांचं नियंत्रक आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो श्रेष्ठ आहे असं म्हटलंय. यो बुद्धे परतस्तु सहा. सहा म्हणजे कोण? तर तो जीवात्मा. आता ह्या सगळ्या ह्या रोजच्या ह्या व्यापारात जीवात्मा भाग घेत नाही कधीच तो. पण मग त्याच्या आणि ह्या मनाच्या वगैरे ह्या सगळ्याच्या मध्ये अज्ञानाचा पडदा असतो. त्यामुळे अहंकाराला वाटत असतं की मीच सगळं नियंत्रक करतोय, मीच देह आहे, हे सगळं अहंकाराला वाटत असतं. म्हणून तो अज्ञानाचा पडदा तिथे असतो. आता जेव्हा कुठलीही संवेदना येते, डोळे बघतात किंवा काय काही जे होतं, तर ते कसं होतं हे आपण थोडंसं बघूया. की एखादा बुंदीचा लाडू दिला तर आपण तो बघितला, डिशमध्ये कोणीतरी आणून ठेवला तुमच्या पुढे, तर चित्त मनाच्या पडद्यावर ते उमटतं की कोणीतरी काहीतरी आणून ठेवलेलं आहे. डोळे त्याचं सांगतात की इथे काहीतरी दिसतंय आणून ठेवलेलं. ते बघितल्यावर बुद्धी त्यात म्हणते बुंदीचा लाडू आहे, खाल्ला होता आपण, चांगली चव असते. चित्त जे म्हणतं की अरे वा, तोंडाला पाणी सुटतं, ते चित्तामुळे सुटतं की हे सुखाचा परत आपण अनुभव घेऊया. म्हणून चित्त सांगतं मनाला चला लगेच खा लाडू. बुद्धी सांगते थांब, तुला डायबिटीस आहे, तर तो लाडू जपून खाऊ नकोस, नाही तर डायबिटीस आहे असल्यामुळे लाडू खाऊ नकोस. पण मग आता मनाच्या पुढे जरा द्विधा अवस्था म्हणतात तसं, मन हे संदेह विकल्पचा कारक आहे. संकल्प विकल्प म्हणजे त्याचाच हे संदेह असतो कायम मनात की मी हे करू का नको करू का काय करू. हा जो भाग असतो हा मनाचा भाग आहे, बाकीच्या ह्याचा कुठला भाग नाही आहे, हा मनाचा भाग आहे. तर मन म्हणतं आता काय करावं, हे बुद्धी तर सांगते की नको खाऊ, चित्त सांगताय खा म्हणून. मग मन निर्णय घेतं की आपण थोडासा खाऊया आणि मग तो थोडासा लाडू खाल्ला जातो. त्याची ती थोडंसं सुख चित्ताला मिळतं, बाकीचं बुद्धी म्हणते ठीक आहे. आणि हे असा हा मनोव्यापार होत असतो. काही वेळेला मन पूर्ण खायला सांगतंय. नाही, आता ह्याच्यात अहंकाराचा भाग कुठे येतो, तर अहंकार म्हणतं काय, नेहमी प्रत्येकाच्यात अहंकार येईलच असं नसतं. पण अहंकार आला तर अहंकार काय म्हणतो, ते डायबिटीस होणार आहे मला माहिती आहे आणि हे सगळं सुख पण पाहिजे, पण ना मी खाणार, काही होऊ दे, मी खाणार म्हणजे खाणार. म्हणजे आता हा अहंकार निर्णय घेतो. अहंकाराचा निर्णय मनाला मानायला लागतो आणि म्हणजे त्याला कळतं की नाही हे बरोबर नाहीये, तरी तो अहंकार निर्णय घेतो. बऱ्याच याच्यात आपण म्हणतो नाही मी म्हणतोय ना, मला माहितीये हे बरोबर नाहीये, तरी मी म्हणतोय म्हणून करायचं. तो अहंकार तिथे असतो, तो मनाला सांगतो. आणि या तिघांचं जे मनावर दडपण असतं की हे असं कर, हे असं कर, हे तिघेही सांगत असतात आणि मग मन काहीतरी निर्णय घेतं आणि ह्या सगळ्याला सांगतं. आता हा भाग झाला. प्रत्येक वेळेला जे ज्ञानेंद्रियांकडनं तिथे जे संवेदना होतात त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि ती वृत्ती म्हणजे चित्तवृत्ती आपण म्हणतो, चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या किंवा मला चित्त माझं शांत नाहीये, क्षुब्ध झालं, तर चित्त हा एक डोह किंवा तलाव असं म्हटलं आपण, तर त्याच्यावर ते तरंग उठतात. तर ते तरंग होतात. आपल्याकडे हे चित्तात जे नेहमी ह्या ज्या वृत्तींनी तरंग उठतात त्याला आपल्याकडे एक उदक शांत म्हणून प्रकार असतो की काही झालं तर तुमचं चित्त क्षुब्ध होतं. काही दुःखाचे प्रसंग असतात त्याच्यामुळे किंवा आनंदाचे असतात त्याच्यामुळे, आणि त्यामुळे दुःखाच्या प्रसंगानंतर म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल की उदक शांत करतात आणि मग तुम्ही रोजच्या व्यवहाराला जातात. ती उदक शांत का करतात, ती उदक शांत हे प्रतीक आहे की चित्त जे आहे ते शांत व्हावं आणि ते शांत झाल्यावर तुम्ही व्यवस्थित हे विचार करू शकता. म्हणून ते क्षुब्ध झालेलं असतं त्या दुःखाच्या मुळे, तर ते शांत करण्याकरता म्हणून ते उदक शांत हा प्रकार असतो. आणि ते उदक हा जो प्रकार आलाय तो त्यात आलाय की ते चित्त हे एक सरोवरासारखं आहे आणि म्हणून मग त्याची शांत करायची, ते थंड करायचं आणि मग तुम्ही बाकीच्या व्यवहाराला लागा. तर ते असतं. तर असा हा मनोव्यापार आहे. म्हणून आता इथे काय केलंय की इथे त्याने पुढे म्हटलंय जे मुरडून या मन उपजला अशी चित्ते, परब्रह्माचं दर्शन झालं तुला, परब्रह्माचा अनुभव आला, पण ते काय झालं,
मुरडून या मनाचा चोळामोळा करून टाकला त्याने, म्हणजे मन आता कार्यरतच नाहीये असा अर्थ झाला त्याचा. पण ते कार्यरत नाहीये, त्या मनाचा कुठला भाग कार्यरत नाहीये, तो जो संदेह किंवा संकल्प विकल्प असतो तो त्याने मनातनं काढून टाकला, म्हणजे तो उचलून टाकून दिला की आता मनात संदेह होणार नाही, विकल्प संकल्प होणार नाहीत, मी काय करू नाही. तिथे परब्रह्माने ते काढूनच टाकलंय. जे बाहेरून जे तुम्हाला ज्ञानाने येणार आहे किंवा तुम्हाला जे काय करायचंय ते आता तुम्ही ते संदेह नाही काही होणार आहे आता. म्हणून मुरडून यामध्ये पण उपजलासी चित्ते, तर चित्तात आता पूर्ण परमात्म्याने भरलंय. म्हणजे काय की चित्त पूर्ण शांत झालंय. कुठलीही संवेदना आता तुम्हाला जी येणार ती चित्ताला हलवू शकत नाही, त्याच्यावर तरंग उमटवू शकत नाही. परब्रह्माचं दर्शन झालंय. म्हणून मग सुख दुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो असं जे म्हणतात की त्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही शांत राहता. तर ते शांत राहता म्हणजे काय की तुमचं चित्त विचलित होत नाही, कुठल्याही भावनेनी ते हे होत नाही, त्याच्यात तरंग उमटत नाहीत. म्हणून मुरडून या मन उपजलासी चित्ते, कोठे तुझं रीते न दिसे रया. आणि मग तू बाहेरून ज्या संवेदना तुला येत आहेत तर त्या सगळ्या परमात्म्याच्याच आहेत. सगळीकडे परमात्मा भरलेला आहे हे ज्ञान तुला झालेलं आहे. आणि म्हणून कोठे तुझं रीते न दिसे रया. आणि मग दीपकी दीपक मावळल्या ज्योती. आता दीपकी दीपक म्हणजे काय, त्या पडद्यावर आपण बघितलं की कुठलं कानाने ऐकलं तर तिथे एक छोटा दिवा लागेल, ते ज्ञान तुम्हाला होईल. ज्ञान आणि प्रकाश हे एकमेकाशी निगडीत असतात. जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश आहे. आणि त्यामुळे ते जे ज्ञान, प्रत्येक ज्ञानेंद्रिय आपल्याकडे ज्या संवेदना पाठवतो ते प्रत्येक छोटे छोटे ज्ञानाचे दिवे लागतात. पण आता हा परब्रह्माचा दिवा तुमच्या अंतःकरणात आलेला आहे आणि त्या जो ज्ञानाचा सूर्य उगवलाय तुमच्यात, त्यामुळे हे सगळे जे छोटे दिवे लागतात ह्याचे हे आता तुम्हाला दिसतच नाही आहेत. म्हणून दीपकी दीपक मावळल्या ज्योती. ज्योती म्हणजे छोटे दिवे. ते आता त्याचे काही प्रकाशच पडत नाही. सूर्य उगवल्यावर आभाळात तारे असतात पण ताऱ्यांचा प्रकाश आपल्याला दिसतो का, नाही दिसत. तसं हे झालंय की दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभर वाती शून्य झाल्या. आता घरभर वाती शून्य, घर हे शरीर आहे पूर्ण आणि त्याच्यात ज्या वृत्ती येत आहेत त्या आता त्याचं काही कामच नाहीये, आता त्याचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे त्या वाती शून्य झाल्या, वृत्ती शून्य झाल्या तुमच्या. म्हणून हे दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभर वाती शून्य झाल्या. आणि वृत्तींची निवृत्ती आपणासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. आता वृत्तींची निवृत्ती झाली पण ती आपणासकट आहे. आपणासकट म्हणजे काय, अहंकाराची पण निवृत्ती झाली. तो तिसरा जो भाग आहे तो आपण घेतला नव्हता, तो अहंकाराची पण निवृत्ती झाली आहे. परमात्म्याने तुमचं चित्त व्यापून टाकलंय, मन व्यापून टाकलंय, मनचं त्याचं कार्यच थांबवून टाकलंय. बाकीचं कार्य चालू आहे मनाचं, पण संकल्प विकल्पाचं बंद करून टाकलंय. बुद्धीत हा सगळा बुद्धीत प्रकाश पडलाय परमात्म्याचा. आणि अहंकाराचं पूर्ण निघून गेलेला आहे अहंकार. म्हणून वृत्तीची निवृत्ती आपणासकट अवघेची वैकुंठ चतुर्भुज. मग तो परमात्मा तुमच्या देहात राहिला आहे म्हणून तुमचा अख्खा देह हा वैकुंठ झालाय आणि तो परमात्मा त्याच्यात राहतोय आता. म्हणून अवघेची वैकुंठ चतुर्भुज. आणि निवृत्ती परम अनुभव नेमा. आता त्यांनी सांगितलं की त्याच्यातला काय अनुभव नेमा हा आहे शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणतात की हा अनुभव मला कोणी दिला, तर जे शांती, जे पूर्ण शांत असे निवृत्तीनाथ आहेत आणि क्षमाशील आहेत, त्यांनी मला हा अनुभव दिला आहे. आणि म्हणून त्यांचं हे केलंय की निवृत्ती परम अनुभव नेमा शांतीपूर्ण क्षमा ज्ञानदेव. वा, असा हा सुंदर असा अर्थ आहे साहेब. अतिशय सुंदर. म्हणजे हा मनोव्यापार जो उलगडून दाखवलात आपण. आम्ही मन, चित्त, अंतःकरण सगळे समानार्थी शब्द समजत होतो आजपर्यंत. पण आता जरा डोळसपणे आम्ही आमचे व्यवहार पण बघू की हे मन सांगतंय का, चित्ताकडे घालतंय हे का, अंतःकरण आहे का, अहंकार आहे, याच्याकडे डोळसपणे पाहण्याची बुद्धी आपल्याला सगळ्यांना या ह्याच्यातनं लाभेल. योगेश सादर करतोय अरे अरे ज्ञान झालासी पावन. अरे अरे
झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन, तुझे तुझा ध्यान कळवाले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विकला संदेह अन्य तत्वी, अरे अरे ज्ञान झालासी पावन. मुरडुनिया मना उपजलासी चित्ते, मुरडुनिया मना उपजलासी चित्ते, कोठे तुझरी न दिसेना, अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन. दीपक मावळल्या ज्योती, दीपकी दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभर वाती शून्य झाल्या, अरे अरे ज्ञान झालासी पावन. वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन. निवृत्ती परमा अनुभवाने मा, निवृत्ती परमा अनुभवा, अनुभवाने मा, निवृत्ती परमा अनुभवाने मा, शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देव, अरे अरे ज्ञान झालासी पावन, अरे अरे ज्ञान झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळवाले, अरे अरे ज्ञान झालासी पावन. वा 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 वा.